नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये। आपण मुलांना अत्यंत बेसिक पासून शिकवतो की जे मुलं कच्चे असतात अभ्यासामध्ये त्यांना एक्झॅक्ट कशा पद्धतीने समजून सांगायला पाहिजे। आता या दीदीला मी गुणाकार मल्टिप्लाय शिकवला होता पण हिचं चुकलं। आता हिची वही चेक करताना मी हिला एक्झॅक्ट जिथं चुकलं ना तिथं मी समजून सांगतो। आता जिथं चुकलं तिथं जर समजून सांगितलं नाही तर विद्यार्थी कच्चं तसंच राहतात। बरोबर दीदी, तुला मी समजून सांगितलं होतं, तू केलं बरोबर का नाही? भरपूर तुझे उदाहरण एक्झाम्पल बरोबर आलेले बरोबर। आता तुझं हे बरोबर आलं, हे रॉंग झालं बरोबर ना। आता आपण बघूया की इथं तुझं एक्झॅक्ट कुठं चुकलंय। ओके बघा, आता 6 9 54 बरोबर, हाती उरले 5, 8 6 48 आणि हे 5 53 बरोबर ना। हे बरोबर आहे, म्हणजे ही स्टेप तुझी काय बरोबर आहे। आता लक्षात घे, तू एक स्टेप बरोबर केलेली आहे। आता तुझं एक स्टेप काय झाली, चुकली। आता ते आपण पुढचं बघू। आता तू हे घर काय केलंय, बंद केलं, समजलं? बोल बाळा, टेन्शन घेऊ नको, परत बोल। मी तोपर्यंत तुला समजत नाही तोपर्यंत समजावून सांगणार। आता बघ, 9 9 किती झाले, 81, 9 9 81, कॅरी किती उरले बाळा, 8 उरले, 8 उरले बरोबर ना। आता 8 9 किती होणार, 72 होतं। 72 होणार। आता 72 मध्ये जर आपण 8 ऍड केले मिळवले तर किती व्हायला पाहिजे इथं सांग बरोबर। आता 72 झाले, हे 8 मिळेल तर 80 होणार बरोबर आहे ना। 72 आणि 8 किती झाले, 80। तू हा इथला नंबर फक्त रॉंग लिहिलाय। जर तू इथं 80 लिहिले असते तर हा तुझा सगळा मल्टिप्लाय काय आला असता, बरोबर आला असता। समजलं तुला, कळालं? परत विचार, तुला मी परत 10 वेळा समजावून सांगतो, कळालं? समजलं? आता परत ह्या तुझ्या चुका होणार आहेत का, नाही। कारण मुलांना जिथं चुकलं तिथं समजून सांगायला पाहिजे। महत्वाचा उद्देश काय की जिथं चुकलं तिथं समजून सांगायला पाहिजे। आणि वास्तविकता शिक्षण व्यवस्थेमध्ये हे होत नाही, ही माझी एक शिक्षक म्हणून शोकांतिका आहे। मुलांना तुम्ही करा, वया चेकिंग होतात, भरपूर विद्यार्थी असतात, पण तुम्ही जर 1 to 1 त्या विद्यार्थ्याचा फॉलोअप घेतला, वही चेकिंग करताना शिक्षकांनी जिथं चुकलं तिथं जर त्याला समजावून सांगितलं तेव्हाच्या तेव्हाच, मग आज ये उद्या ये परवा ये तुला नंतर समजून सांगतो, ती गोष्ट क्षमता तशीच राहते आणि त्या विद्यार्थ्यांच्या पुढे पुढे चुका होत राहतात। म्हणून माझी प्रामाणिक सर्व शिक्षकांना विनंती आहे की मुलांना जर तुम्ही असं 1 to 1 जिथं त्याचं चुकलं तिथं जर तुम्ही समजावून सांगितलं, नुसतं मॅथमॅटिक्स मध्येच नाही बाकीच्या सर्व विषयामध्ये, तर 100% मुलांना कितीही जरी ढ असेल तरी मुलांची प्रगती होणार आहे। हे मात्र मी तुम्हाला 100% सांगतो। थँक्यू, धन्यवाद।